नमस्कार, तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव गजानन काशन हमाने, राहणार चिंतांबावर, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. बरे, आपण धन्वंतरीच्या व्यवस्थापनातून या हळदीचं व्यवस्थापन घेतलं होतं. हो. त्यामध्ये हे आता आपण रिझल्ट बघू शकता. जवळपास तुमची हाईट 5.5 फूट आहे. आणि हे किती एकरचा प्लॉट आहे बरं? माझा 3 एकराचा प्लॉट आहे. 3 एकरचा प्लॉट आहे. बॅक्टेरिया किट सोडली, सॉइल गार्ड आरपीएच ची ड्रिंचिंग केली. सुरुवातीला बेन प्रक्रिया पण केली आहे का नाही? केली. पहिल्यापासून तुमचा जवळपास 3 वर्ष चालू आहे. रिझल्ट तुमचा म्हणजे धन्वंतरीचे पूर्ण प्रोजेक्ट वापरत आहे. गेल्या वर्षी आपण किती क्विंटल पर एकर ऍव्हरेज घेतला होता हळदीमध्ये? मी माझं बेन ठेवून जवळपास एकरी 35 क्विंटल काढलं. 35 क्विंटल गेल्या वर्षी. आणि किती एकर हळद होती तुमची गेल्या वर्षी? माझी गेल्या वर्षी 1.25 एकर होती. 45 क्विंटल हळद विकली वाळून आणि 30 क्विंटल बेन ठेवलं 3 एकरासाठी. आता यावर्षी आता हे 3 एकरचा पूर्ण प्लॉट आहे. एकसारखा पूर्ण बसलेला आहे. पानाची लांबी रुंदी दाखवा बरं एखादा. हे पानाची लांबी रुंदी बघा शेतकरी मित्रांनो. धन्वंतरीच्या व्यवस्थापनातून आलेला हा जबरदस्त रिझल्ट. यावर्षी पाणी या भागात खूप पाऊस होता. तरी पण कुठल्याही प्रकारचा करपा वगैरे काही नाही. आज दिनांक मला वाटते किती तारीख आहे? 13/10/2025. 13/10/2025. 1 जूनची लागवड आहे. हा, 1 जूनची लागवड आहे. बरं, खर्च हळदीचा आतापर्यंत किती खर्च झाला असं सरासरी तुमचा एकरी? हळदीचा खर्च धन्वंतरीचं प्रोजेक्ट वापरल्यामुळे आपण खर्च खूप प्रमाण कमी केलेला आहे. रासायनिक खत वगैरे किती टाकता तुम्ही? 3च्या वेळेस रासायनिक खताच्या जवळपास 12 बॅगी झालेल्या आहेत. आणि आपण धन्वंतरीचं 5 किलोची बॅग ग्रॅन्युअल पण वापरलं. प्रत्येक वेळेस 3 वापरल्या. प्रत्येक वेळेस 3 म्हणजे जवळपास 9 बॅगी वापरल्या. धन्वंतरीच्या व्यवस्थापनातून जे आलेला रिझल्ट आहे त्यामध्ये तुम्ही समाधानी आहे? हो, समाधानी. बरं, इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला आहे? नाही, इतर शेतकऱ्यांनी बी धन्वंतरी वापरावे, कारण जैविक मध्ये आहे आणि खर्च कमी होते आणि उत्पन्न चांगले आहे.